अनेक लोकांचा असा अनुभव आहे की योग्य सवयी लावल्यावर साखर कमी झाली, गोळ्यांची मात्रा कमी झाली आणि काही लोकांमध्ये तर गोळ्यांची गरजच उरली नाही. तर आता आपण पाहूया ते 7 नैसर्गिक उपाय जे साखर कमी करण्यास मदत करतात. नंबर 1, रोज चालणं. फक्त चालणं पुरेसं नाही, तुम्ही कसं चालता ते महत्त्वाचं आहे. रोज किमान 30 ते 45 मिनिटं जलद चालणं. जेवणानंतर 5 ते 10 मिनिटं चालणं हे साखर लगेच कमी करतं आणि आठवड्यातून किमान 6 दिवस तुम्ही चाललंच पाहिजे. चालण्यामुळे इन्शुलिन चांगलं काम करतं, रक्तातील साखर पेशींमध्ये जाते, त्याचा उपयोग होतो. हा सगळ्यात स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. नंबर 2, आहार बदला. बहुतेक लोक गोळ्या घेतात पण आहार काय आहे याच्याकडे लक्ष देत नाहीत. जास्ती करून पांढरा भात, मैदा, साखर आणि गोड पेय हे आरोग्यासाठी हानिकारक असतात. मात्र अनेक जण त्यांचा आहारात जास्त समावेश करतात, त्यामुळे या गोष्टी टाळा. या उलट 1 ते 2 वाट्या भाजी, 1 ते 2 वाट्या डाळ, कडधान्याची उसळ किंवा प्रथिनयुक्त पदार्थ आणि गरजेनुसार ज्वारी किंवा बाजरीची भाकरी असा आहार ठेवल्यास नक्कीच साखर कमी होऊ शकते. नंबर 3, जेवणाची वेळ ठरवा. जेवणाची वेळ अनियमित असली तरी साखर वाढते. त्यामुळे नाश्ता सकाळी 8 ते 9च्या दरम्यान, दुपारचं जेवण 12 ते 1च्या दरम्यान, रात्रीचं जेवण 8 ते 8:30च्या दरम्यान केलं तर जास्त फायदा होतो. मात्र रात्री फार उशिरा जेवल्यास सकाळची साखर जास्त येते आणि गोळ्यासुद्धा वाढतात. नंबर 4, पाणी योग्य वेळी प्या. पाणी कमी पिण्यामुळे सुद्धा साखर वाढू शकते असं दिसलं आहे. कारण शरीरात पाण्याची कमी असल्यास मूत्रपिंडाद्वारे अतिरिक्त साखर शरीराच्या बाहेर काढली जात नाही, त्यामुळे ती साखर रक्तातच राहते. त्यामुळे सकाळी उठल्यावर किमान अर्धा ते 1 ग्लास पाणी प्या. जेवणाच्या आधी 30 मिनिटं पाणी प्या, मात्र जेवताना पाणी पिऊ नका, त्याचा पचनाला त्रास होऊ शकतो. आणि जेवल्यानंतर 40 ते 45 मिनिटांनी पाणी प्या. थोडक्यात योग्य हायड्रेशनमुळे साखर विरघळते आणि किडनी साखर बाहेर टाकायला मदत करते. नंबर 5, झोपेचा साखरेवर परिणाम. हल्ली धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे आणि कामाचे तास वाढल्यामुळे मोबाईल, सोशल मीडिया, नाईट लाईफ यामुळे अनेक जण फक्त 5 ते 6 तास झोप घेतात. अशा प्रकारे कमी झोप घेतल्याने इन्शुलिन नीट काम करत नाही आणि साखर नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे किमान 8 ते 9 तास शांत झोप घ्यावी आणि झोपायच्या आधी 1 तास मोबाईलचा वापर बंद करावा. नंबर 6, ताणतणाव कमी करा. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा आपलं शरीर कार्टिसोल नावाचा हार्मोन सोडतं आणि त्यामुळे साखर वाढते. म्हणून रोज 10 ते 15 मिनिटं प्राणायाम, ध्यान आणि एखादी आवडती गोष्ट करा, ज्यामुळे तुमच्या मनावरील ताण निघून जाईल आणि साखर नियंत्रणात राहील. नंबर 7, नैसर्गिक उपाय. मेथी, दालचिनी, आवळा यांचा वापर करून आपण साखरेवर नियंत्रण आणू शकतो. यांचा वापर जरूर करा, पण हे प्रकार औषधाला पर्याय होत नाहीत. याबाबतीत रात्री मेथीचे दाणे पाण्यात भिजवून सकाळी खाणे, दालचिनी घालून केलेला चहा पिणे आणि आवळा आहारात वापरणे असे उपाय तुम्ही करू शकता. मात्र डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळ्या बंद करू नका. धन्यवाद.